नमस्कार, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. अनुभव तुझे माझे हात बघून तुम्हाला माहिती पडलं असं मी काय बनवतीये. तर मी बनवती बीटरूटचा हलवा. गाजरचा हलवा आपण कायमच बनवतो, पण आम्ही ना एका ठिकाणी गेलेलो डिनरला. तर म्हणजे केरळ स्टाईलमध्ये जेवण भेटतं तिथं. तर तिथं स्वीटमध्ये होतं गाजरचा हलवा विथ आईस्क्रीम. आपली व्हॅनिला आईस्क्रीम होती नॉर्मल, आणि ती एवढी छान, म्हणजे हलवा गरम आणि त्याच्यावर आईस्क्रीम त्यांनी टाकून दिली होती, एवढी छान लागलेली. तर मी सुद्धा बीट घेऊन आले, म्हटलं चला आपण मस्त घरी आईस्क्रीम आणू आणि हलवा बनवू आणि घरी खाऊ पोट भरून, कारण थोडंसं महाग होतं ते स्वीट. तर इथं बघू शकताय तुम्ही, बीट मी किसून घेतले आणि आता याच्यामध्ये मस्त तूप वगैरे टाकून असा मस्त चमचमीत हलवा मी बनवते. तूप, दूध, आणि मग फायनली तुम्हाला दाखवणे मी कसा बनलाय ते. अभी इसमें मैं डालेगा तूप. न्यूट्रेलाच्या याच्यात मी तूप भरले, गावठी तुपाच आहे हे. मस्त तूप टाकायचं 2-3 चमचे. आणि लाइटिंगचं थोडंसं इग्नोर करा, कारण किचन मध्ये ना एकच लाईट आहे त्यामुळं. आणि हे याचा कलर पाहून मला असं खरंच नवल वाटतं का देवाची कशी किमया आहे का. एवढं हात पण लाल झाले माझे. आणि बेसिन मध्ये मी सगळं ते धुतलं ना किसनी ताट, तर असं लाल लाल पाणी झालेलं. म्हटलं कसा एकदम कलर, फूड कलर मध्ये सुद्धा असा कलर येत नाही नॅचरली. देवाची किमया. आता याला मस्त आपल्याला ना परतून घ्यायचं आणि मग दूध टाकायचं. हा बऱ्यापैकी आटलाय. तर याच्यामध्ये मस्त आता आपण दूध आणि साखर टाकून, थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचंय. किंवा तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क असेल ना ते टाकलं तरी चालेल. आणि हे कुकर भरलेला किसला तेव्हा मी, आणि आता एकदम शिजून कमी झालाय किस. थोडंसंच टाकायचंय, जास्त नाही टाकायचं, नाही तर मग ते कलर त्याचा थोडासा डाऊन होऊन जाईल दुधामुळे. अंदाजाने टाकलं मी. अभी हम डालेंगे शुगर. तर माझ्याकडे ब्राऊन शुगर पण आहे, गुळ पण टाकू शकतोय, पण गुळ आपण आता नाही टाकू शकत, नाही तर मग ते फाटन आहे ना. तर थोडीशीच टाकायची साखर, कारण आपण आईस्क्रीम सोबत खाणार आहे ना म्हणून. आणि इकडची साखर जास्त गोड नाहीये, एकदम बारीक आहे, म्हणून मी थोडी जास्त टाकते. त्याला आता मस्त आपण मिक्स करायचं आणि गाजरच्या हलव्यासारखं पूर्ण आटून द्यायचं आणि मग हलवा रेडी.